ट्रेडर्स, तर एक स्मॉल अपडेट आहे सर्वांसाठी. जे लास्ट व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो, समथिंग अराउंड 30 नोव्हेंबरला ती व्हिडिओ आपण रेकॉर्ड केली होती. आपण एक आपला यूट्यूब चॅनल क्रिएट केलेला होता. त्यात आपण एक $10K फंडिंग पिप्सचं एक अकाउंट आपण परचेस केलं होतं. त्याच्या परफॉर्मन्स संदर्भात आपण थोडंसं डिस्कशन करूया. एक 3 ते 4 व्हिडिओज आपण यूट्यूबला अपलोड केलेल्या होत्या. त्यानंतर काही यूट्यूबला आपल्याला अपलोड करणं थोडं पॉसिबल झालं नाही. उद्यापासून आपण त्या सर्व गोष्टी कंटिन्यू करूयात. तर काही ट्रेड आपण त्यानंतर प्लॅन केले होते, त्या संदर्भात थोडं आपण डिस्कशन करू आणि रिस्क मॅनेजमेंट हा कन्सेप्ट कसा असतो हे तुम्हाला यावरून समजेल. तर एक डिसेंबरपासून आपण ट्रेडिंग स्टार्ट केलेली होती. एक छोटे 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 आपण प्रॉफिट जनरेट करण्याचा ट्राय केला होता की आपल्याला नेक्स्ट ट्रेडमध्ये रिस्क प्लॅन करण्यासाठी आपण काही ट्रेड घेतलेले होते. एक आपलं टार्गेट होतं की पहिल्यांदा स्मॉल स्टेपने $200पर्यंत अकाउंट आपलं ग्रो करायचं. समथिंग अराउंड आपण पाहिलं तर हे छोटे 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 प्रॉफिट आपल्याला इथे झालेले होते. यानंतर एक थोडेसे आपल्याला एक पाहू शकता इथे बॅक टू बॅक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 बॅक टू बॅक ट्रेंडला आपला लॉस झालेला होता. आणि तरीही आपला सर्वात मॅक्सिमम लॉस किती होता तर $24 फक्त मॅक्सिमम लॉस होता. 15 ट्रेड बॅक टू बॅक लॉसमध्ये होते. त्यानंतर जे 2 ट्रेड बघा आपले 0.02ने, एकात $66 प्रॉफिट आहे, एकात $52 आहे. तर इथे मी कुठे अनस्टेबल झालो का की 15 बॅक टू बॅक लॉस आहेत. चला आता क्वांटिटी डबल करू, आता काय होईल तर होईल, अकाउंट गेलं तर गेलं, असा पण कोणताही विचार केला नाही. आपण ट्रेडिंगचे प्रॉपर रूल फॉलो केले आणि इथे 15 ट्रेडमध्ये जेवढा लॉस झालेला होता त्याच्या दुप्पट प्रॉफिट आपण ह्या 2 ट्रेडमधून केलेला आहे. फक्त स्मॉल क्वांटिटी होत्या 0.02ने फक्त, कारण रिस्क मॅनेज आपल्याला प्रॉपर करायची होती. त्यानंतर आपल्याला पहा अकाउंट हळूहळू आपण परत ग्रो करत गेलो. त्यानंतर ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 बॅक टू बॅक ट्रेड आपले लॉस गेले होते. तिथेही आपला मॅक्सिमम लॉस हा फक्त $24चाच होता. इंटरेस्टिंग गोष्ट ह्या पुढे की आपला सर्वात मोठा लॉस 24 समथिंग अराउंड आपण $25 धरू, पण आपलं सर्वात मोठं प्रॉफिट आहे $106 आहे. म्हणजे जिथे मी $25 मॅक्सिमम घालवतोय तर त्याच्या 4 पट मी प्रॉफिट हे मी घेतोय. म्हणजे मार्केटने माझ्याकडून $25 घेतले, पण मी त्याच्या बदल्यात मार्केटकडून $100 घेतले. यालाच ट्रेडिंग म्हणतात आणि यालाच रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. रिस्क मॅनेजमेंटचा कन्सेप्ट हाच आहे. तुम्हाला कोणतेही ट्रेडर कितीही फीज घेतील आणि सांगतील रिस्क मॅनेजमेंट कन्सेप्ट आम्ही शिकवतो, पण हे मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो ह्याच टोटल रिस्क मॅनेजमेंटचा कन्सेप्ट आहे. यानंतर पाहू शकता आपण किती मोठे आपण प्रॉफिट केलेले आहेत. आणि हे अकाउंट जवळपास आपण $560 प्लस, म्हणजे आपल्याला टार्गेट आहे $800, जी या वीकमध्ये आपण पूर्ण करण्याचा ट्राय करूयात. म्हणजे आपल्याला पूर्णपणे $560 प्रॉफिट आहे. 1 डिसेंबरपासून आपण चेक केलं लास्ट 3 मंथ, तरी आपण हे अकाउंट घेतलेलं आहे बरोबर 1 डिसेंबरला. तर ह्या अकाउंटचा हा परफॉर्मन्स आहे. पुढे काय होईल त्याबद्दल आपण डिस्कशन नेक्स्ट वीकला करूया. ओके, थँक्यू.